मिरजेत नशेखोरी विरोधात धडक कारवाई। 928 नशेच्या गोळ्यांसह 1.72 लाखाचा मुद्देमाल जप्त। एका अल्पवयीनासह तिघांवर गुन्हा दाखल। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने नशेखोरी विरोधात सुरू ठेवलेल्या धडक मोहिमेत मोठी कारवाई करत 928 नशेच्या गोळ्यांसह सुमारे 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात एका अल्पवयीनासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाकडून नियमित गस्त सुरू असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर व त्याचे साथीदार MIDC कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार आहेत। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी DB पथकासह हॉटेल पूर्वाजवळ सापळा रचला आणि कारवाई करत अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रजाक, अब्दुल रहमान शेख, उमर फराज, राजू शेख आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले। त्याच्याकडून निट्रोसन 10 या नावाच्या एकूण 928 नशेच्या गोळ्या, गांजाने भरलेल्या 3 चिलीम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल असा मिळून एकूण 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणित गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, रुपाली गायकवाड, विनोद शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सर्जेराव पवार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हार्गे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ व DB पथकाने संयुक्तरित्या केली। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर, काळा बाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे, जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, मिरज उपविभागाचे उपपोलीस अधिकारी माननीय प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे। अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रोझन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडील DB पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रजाक, अब्दुल रहमान शेख व उमर फराज, राजू शेख अशा व त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन 10 या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण 928 गोळ्या तसेच वाहन, मोबाईल असा एकूण 1,72,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगेसो, माननीय अपर पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम, जिल्ह्याचे मिरजचे उपपोलीस अधिकारी प्रणित गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार यांच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या। त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे। पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत। जय